नंतर स्वागत पुन्हा एकदा। देशात जीएसटी लागू होताच पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वाहन प्रवेश कर बंद झाला होता, पण तो केवळ तात्पुरता दिलासा ठरलाय। कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत वाहन प्रवेश कराची वसुली पुन्हा सुरू झाली, त्यामुळे एक देश एक कर म्हणत असताना कॅन्टोन्मेंट त्याला अपवाद ठरलंय। संपूर्ण देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर वसूल केले जाणारे सर्व प्रकारचे कर संपुष्टात आले। एलबीटी, जकात, वॅट असे सगळे कर रद्द होऊन जीएसटीची अंमलबजावणी सगळीकडे सुरू झाली आहे। पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रात व्यावसायिक वाहनांकडून प्रवेश कर वसूल केला जातो। वर्षानुवर्ष सुरू असलेली ही वसुली देखील त्याच वेळी थांबवण्यात आली। पुणेकर तसंच पुण्याबाहेरच्या वाहन चालकांसाठी हा मोठा दिलासा होता। मात्र 31 जुलै 2017 पासून या कराची वसुली पुन्हा सुरू झाली। वाहन चालकांमध्ये त्याबद्दल मोठी नाराजी आहे। कॅन्टोन्मेंट हद्दीतील वाहन प्रवेश कर अन्यायकारक असून तो तत्काळ रद्द करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे। टोल नाका बंद हो गया था, अभी वापस चालू हो गया। अभी हमारा भाड़ा 150 रुपये का भाड़ा है, उसमें 30 रुपये का टोल। अभी खाली कैरेट है, भरा हुआ कैरेट रहे तो बात अलग है ना, खाली कैरेट का भी टोल ले रहे। बीच में बंद हो गया था, अभी वापस चालू की। अभी ये तो कम से कम छोटे टेम्पो 3 व्हीलर उनके लिए तो बंद चाहिए ना। अभी बड़े माल वाहतूक गाड़ी रहे तो बात अलग है, चालू करें। अभी हमारा छोटा धंदा है, इसके ऊपर ही ये सब भाड़ा तोड़ा। शहरात कॅन्टोन्मेंटमध्ये जो व्यापारी आहे त्याला हा अधिभार एक्स्ट्रा लागणार आहे, हा कर त्याच्यावरती येणार। त्यामुळे तो आणि महानगरपालिकेतला व्यापारी याच्यामध्ये हा भेदभाव होतोय। प्रवासी वाहतूक करणाऱ्या ज्या टॅक्सीज आहेत त्या सगळ्यांना हा कर लागू होतोय, त्यामुळे सर्वात मोठा जीजीआर कर हा त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्यासाठी हा रोजचा कर आहे 40 रुपयाचा। आणि याची अंमलबजावणी जुलमी पद्धतीने होते, सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळे आमचा त्याला विरोध आहे। जीएसटीतील तरतुदीनुसारच वाहन प्रवेश कराची वसुली सुरू करण्यात आल्याचा दावा कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आला आहे। वाहन प्रवेश कराच्या माध्यमातून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला वर्षाकाठी सुमारे 12 कोटी उत्पन्न मिळतं। कॅन्टोन्मेंटमधील विकास कामं तसंच देखभाल दुरुस्तीची कामं त्यातून केली जातात। कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे उत्पन्नाचे इतर स्रोत फारसे उपलब्ध नाहीत। अशा परिस्थितीमध्ये वाहन प्रवेश शुल्काची आकारणी गरजेची असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे। एक व्हेकल एंट्री टॅक्स आता आपला ॲबोलिश झाला आहे, एलबीटी बंद झालेला आहे। मग आपल्याला उत्पन्नाचं साधन काय, तर मग ते दुसरं उत्पन्नाचं साधन अगदी लगेच हे केलं तर होऊ शकत नाही। परंतु कॅन्टोन्मेंट बोर्ड चालवण्याच्या दृष्टिकोनातनं मग आपल्याला कम्पेन्सेशन तरी मागता येईल, म्हणून आम्ही इमिजिएट कम्पेन्सेशनचा ठराव पण केलेला आहे। पाठपुरावा करून त्याची पाहणी करूनच आम्ही बोर्डामध्ये एक ठराव केला आणि अशा पद्धतीचा कर आकारण्यात आला। हीच परिस्थिती खडकी तसंच देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी आहे। खरं तर हे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे शहराचेच भाग आहे। इथले नियम मात्र वेगळे आहेत, त्याचा त्रास नागरिकांना होतो। सरकारनं यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।